5 तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे। घाटकोपर ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिराने धावत असल्याने स्टेशनवर सध्या गर्दी आहे। घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र यामुळे हाल होत आहेत। मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिराने धावते। मुंबईत आपल्याला कल्पना आहे, सध्या सतत पाऊस पडतोय आणि काही ठिकाणी झालेला पाऊस रेल्वेच्या या सगळ्या वाहतुकीत होणाऱ्या अडचणी, समस्या आणि यामुळे रेल्वे वाहतुकीला होणारा प्रतिबंध आणि त्यातून श्रद्धा शिर्के आपल्या प्रतिनिधी आपल्या समवेत आहेत। श्रद्धा, तू आता नेमकी कुठे आहेस आणि काय परिस्थिती आहे नेमकी स्टेशनवर? प्रसन्न सर, बरोबर आहे। सकाळपासून जो पाऊस पडतोय आपण पाहतोय, आता सध्या ठाणा स्टेशनवर सांडपाण्यावरून जो मी प्रवास केला, दुपारी 2:30 वाजता जी वाहतूक विस्कळीत झाली होती ती अजूनही तशीच आहे असं दिसतंय। कारण की रेल्वे वाहतूक जी विस्कळीत झाली होती त्याचा परिणाम अजूनही पाहायला मिळतोय। पूर्ण रेल्वे स्टेशन हे नागरिकांनी भरलेलं आहे, प्रवाशांनी भरलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी एसच्या ट्रेन ज्या आहेत ते चालू ठेवल्यात। नुकतीच एक लेडीज ट्रेन गेली, ही दृश्य जर आपण स्क्रीनवर पाहत असू तर पूर्ण खचाखच रेल्वे स्टेशन भरलेलं आहे। कारण डोंबिवलीच्या मार्गाने जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या धीम्या गतीने चालतात आणि त्यासाठी नुकतीच एक लेडीज स्पेशल ट्रेन गेली। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लेडीज स्पेशल ट्रेनची अनाउन्समेंट झाली तेव्हा एकच सगळ्या स्टेशनवर संपूर्ण त्या माहोलमध्ये लेडीजनी एकच आरडाओरडा केला आणि शिट्ट्या वगैरे वाजवण्याचा आवाज आला। असा तो एक वेगळ्याच प्रकारचा आवाज। मात्र प्रवासी अत्यंत वैतागलेले आहेत आणि संतप्त सुद्धा झालेत। कारण की ही जी वाहतूक आहे कधीपर्यंत सुरळीत होईल त्याचा काही पत्ता नाही अजूनही। दृश्य जर आपण पाहत असू तर खचाखच हे रेल्वे स्टेशन जे आहे ते नागरिकांनी भरलेलं आहे। संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते कोलमडून आहे। रेल्वे प्रशासनाकडून अजून काहीही अधिकृत माहिती आलेली नाहीये। प्रसन्न सर, धन्यवाद श्रद्धा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती। दरम्यान या सगळ्या ज्या ठिकाणी सध्या सर्वसामान्य चाकरमाने पांढरपेशी अडकलेले त्या स्थानकांवरून घेतलेला पुढारी न्यूजचा हा खास आढावा। मी सध्या आहे ठाणा स्टेशनला आणि ठाणा स्टेशनला तुम्ही माझ्या मागे बघू शकताय किती गर्दी आहे। कारण की 2:30 वाजल्यापासून जी बातमी आपण पाहत होतो की तांत्रिक बिघाड जो झाला होता ठाकुर्ली आणि कल्याणच्या दरम्यान, मात्र त्याचा परिणाम अजूनही रेल्वेवर होताना पाहायला मिळतोय। आपण जे व्हिज्युअल्स पाहू शकतो त्या व्हिज्युअलच्या माध्यमातून तरीसुद्धा त्याने AC लोकल चालू ठेवल्यात, त्यामुळे आणखी गर्दी होतीये। आणि ही जी मागे सगळी गर्दी पाहतोय दोनही प्लॅटफॉर्मवर ही गर्दी अशीच आहे आणि नागरिकांची तारांबळ उडताच आहे। मात्र अजूनही रेल्वे कोलमडल्याचं दिसतंय आणि पाहायला मिळतंय। मी सध्या आहे ठाणा आमची सहकारी आणि प्रतिनिधी श्रद्धा सध्या स्वतः घराच्या दिशेने प्रवास करताना तिला आलेल्या समस्यांचा हा आढावा आपण पाहतोय, जो सर्वसामान्य मुंबईकरांचा सुद्धा आवाज आहे। रेल्वेमध्ये किती तुडुंब गर्दी आहे। मुळातली संध्याकाळची वेळ, ऑफिस सुटलेले आहेत आणि त्यावेळी सर्वसामान्यांसाठी रेल्वे उपलब्ध होते।